ते तोडून नेले ते बघा आता तुरट्या 2-3 दिवसात नांगरायचं आहे. तर बघूयात काय होते काय नाही. हॅलो एव्हरीबडी, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि भावानो, आज आहे रविवार. तर व्लॉग स्टार्ट केला आहे. सकाळचे वाजलेत 11. तर ऊन पण लयच पडले बघा सकाळी. आणि बाहेर आलो होतो. तर जेवण वगैरे केले. तर आता थोड्या वेळ बाहेर बसूयात. आणि घरात लयच गरम व्हायला लागले. लाईट आहे पण उन्हामुळं लयच गरम व्हायला लागले. 40 सेल्सिअस डिग्रीच्या वर तापमान गेले भावानं, म्हणजे काही टिंगल नाही. तर यावलीचं पण तापमान लय वाढायला लागले, सोलापूर जिल्ह्याचं पण. भावानं काल फक्त चप्पल घालून क्रिकेट खेळायला गेलो. तर चपली सगळी मातीच माती. थांबा दाखवतो तुम्हाला. चपलीत माती. तर चला चप्पल धुवून घेऊ आपण जरा पहिल्यांदा. तर एवढंच गार बरं वाटते पायाला. चप्पल धुवायच्या कारणानं जरा बरं, उन्हापेक्षा तर जरा बरं. वा, पाणी तर गरमच, पूर्ण गरम पाणी, म्हणजे गारच ऐवजी गरम. जे पाईपात राहिलेलं पाणी गरम यायला लागले बघा. तर पूर्ण गरम पाणी. तर थांबा जरा गार पाणी असतो असं. खोडशी कसली पुलते रे देवा. तर भावानं चप्पल धुतली. चार्जिंग लावतो मोबाईल, चार्जिंग लईच कमी आहे. तर चला A few minutes later. तर भावानं चला आता मोबाईल झालाय चार्जिंग. तर रानात जाऊ. आणि तर नांगरायचं पण आहे रान. तर चला बघूया. मित्रांनो, आज नाही नांगरायचं लगेच. तर 1-2 दिवसात नांगरायचं आहे. तर बघूयात कधी होते. तर आलोय बघा रानाच्या जवळ. आणि वातावरण बघा इथलं कसं आहे मस्त मध्ये. चिमण्या बिमण्या लागले चरावर. तर झाडाखाली एकच नंबर वाटते बघा रानात, म्हणजे गावाकडे ती. तर आता जरा बघूयात चला. आता ऊन तर बघा लय खतरनाक आणखीन. तर मोबाईल पण झाला जरा बऱ्यापैकी चार्जिंग. तर आणि हिथं आहे बघा, बघा ह्या इथं हाय विहीर. तर तुम्हाला कधी दाखवलं नाही पण बघा पडक आहे खाली बघा, पूर्ण लाकडं बिकडं पडले त्यात. आणि डासळे बी थोडी कडच्या साईडनं. तर थांबा पुढं जाऊन दाखवतो. तर बघा पूर्ण कचरा बिचरा तर पूर्ण खराब झाले. पहिली चांगली होती, तर आता पूर्ण खराब झाली बघा. गायांचं बरं आहे आपलं, झाडाखाली आपलं निवांत बसत. पाहून आलोय रानात. आणि पैकी तोडून नेले ते बघा आता तुरट्या. तर नांगरल्यानंतर ना आणखीन, म्हणजे जवळ नांगरल्यानंतर ना पडतेला तर उचलून न्यायला सोपं आहे. कारण कापून ह्याच्या म्हणजे लय खतरनाक गोष्ट आहे मला माहीत आहे. कारण मी घरच्या घरीच आम्ही केले रान, म्हणजे तुरट्या कापल्या त्या आम्हीच घरच्या घरी. आणि घरच्या घरीच तुरी केले त्या मशीनमध्ये घालून. तर व्लॉग बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, बघून घ्या तिथून. तर आता बघा असंच आहे, 2-3 दिवसात नांगरायचं आहे. तर बघूयात काय होते काय नाही. तर आलो इथं. तर बघा त्यांचं कसं आहे माहीत आहे मित्रांनो, जास्त घोकलं म्हणजे सारखं हे करायचं आहे ते करायचं आहे असं म्हणलं बा होतच नाही. मला फिक्स माहिती आहे होतच नाही. त्यावेळेस काय होते का की अशी मुवमेंट होती, काय ना काय होणार, कॅन्सल होणार असंच होतंय. कारण जेव्हा आपल्या तुरी करायच्या होत्या तेव्हा ती तसली हार्वेस्टरची मशीन होती. तर ती करायच्या म्हणलं किती घोकलं किती काय झालं, शेवटी झालंच नाही. तुम्हाला माहीत आहे. तर असं असते बघा, म्हणजे घोकायचं नाही आज मसून कळलं आहे मला. घोकलं की काय ना काय आडवं येतं, काय ना काय कोटाना होतं. फिक्स म्हणजे फिक्स गोष्ट आहे. तर बघा आता काय बोलायचं नाही. तर नांगरायचं आहे डायरेक्ट. आणि त्यानंतर पेरायचं आहे ज्वारी पेरायची आहे. तर बघूयात काय होते. आत्ता तर नांगरायचं आणखीन. रान तर असंच आहे बघा पडून. तर चला जाऊयात आता मित्रांकडे जाऊ, म्हणजे प्रवीणकडे जाऊ. ती बी आज घरीच असेल कारण रविवार आहे. आणि दुकानात ना आला असेल. तर चला जाऊयात, बसूयात थोड्या वेळ त्या गाडीत. तर इथं बघा पूर्ण म्हणजे कशाचं झाड आहे, चिल्लारीचं झाड. पूर्ण बघा घाणच घाण झाली इथं. तर सगळेजण कचरा इथंच टाका लागली ते आता आणून रानाच्या इथंच. पण रानाच्या पेक्षा आपल्या एवढं काय धोका नाही, पण असा कचरा टाकू नये असं मला वाटते.
तर डस्टबिनमध्ये टाकावा. तर चला जाऊया. पाहून आलतो तर ती दुकानातच आणखीन. तर चला जाऊयात आता घरी. ऊन पण लय पडलंय. थोड्या वेळाने येईल ती दुकानातून. तर चला आलोय घरी. तर चला जेवण करून घेऊ. आणि तो मागाशी ना थोडंच जेवलो होतो. तर चला आता भूक पण लागले. तर जेवण घेतले जेवायला. तर गवारी शेंग, थोडा भात आणि भाकर. तर चला जेवण करून घेऊयात. पाहुणं जेवण वगैरे झालंय. पण आता खवा टाकले तो पोहे. तुम्ही म्हणसाल किती खाते की, कारण ब्लॉग स्टार्ट केला तर त्याच्या आधी बी मी जेवलो होतो. तर आता पण जेवलो. तर आता पोहे खावा टाकले होतं, कारण पोहे खाऊन जायचं आहे क्रिकेट खेळायला. मग त्यानंतर ना रात्री जेवायचं. तर थोडं पोहे बनवून खाऊयात. आणि लई दिवस झालं खाल्लं पण नाही. तर चला पाहुणं आता इथं बघितलं मी व्हिडिओमध्ये की इथं बघा किडा बसल्यासारखं वाटते तुम्हाला, पण ही किडा नाही, इथं फुल आहे बघा. बघा ही फुल. तर तिथं प्रवीणच्या घरापाशी गेलं तिथलं. तर हां, तर चला आता बनवूया पोहे. पाहुणं आता तेल ठेवले तापायला, दाखवतो तुम्हाला. तर बघा तेल ठेवले तापायला. आता आपण कांदा, टमाटर, मिरची, कोथिंबीर कट करून घेऊ. तर पाहुणं कांदा टमाटर कट करून झाला, दाखवतो थांबा. ओके, निवेदन केलंय मी. तर बघा कांदा टमाटर आणि मिरची कट केली. तर चला आता काय करू, तेल गरम झाले, तेलामध्ये टाकू. 6.5 hours later. पाहुणं आता आलोय घरी जस्टच क्रिकेट खेळून. आणि पोहे वगैरे खायचं राहिलंच. आणि तसंच मित्र बोलवायला ते चल 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 करून कालवा करायला लागली. तर गेलो तसंच. आणि आता आलोय बघा घरी. टाईम बघा किती झालाय, 6:07 झालीत. आणि आलोय आणि शर्ट वगैरे चेंज केलाय, कारण पूर्ण घाण झाला होता. आणि क्रिकेट खेळताना डाय मारली तर पूर्ण शर्टच घाण झाला कॅच घेताना. तर भावांनो या व्लॉगला आता एंड करतो, कारण थोडा वेळ अभ्यास करावा लागेल. कॉलेजला झालं 2-3 दिवस झाले गेलो नाही. तर या ब्लॉगला आता एंड करतो भावांनो. आवडला असेल तर लाईक करून घ्या. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. खाली पांढरं बटन आहे बघा सबस्क्राईबचं, त्यावर क्लिक करून बेल ऐकन दाबायला विसरू नका. तर भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय.